संसदीय लोकशाहीवर लोकांचा जो विश्वास आहे त्याला तडा जाणार नाही असं वर्तन ठेवण्याचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातल्या नव्या पिढीला दिलाय। आजवर जगभरातील अनेक सन्मान मिळाले, मात्र पद्मविभूषण हा संबंध देशाच्या वतीनं दिला गेलेला सन्मान आहे, त्यामुळे त्याचं समाधान अधिक आहे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे। पद्मविभूषण घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी शरद पवारांशी साधलेला हा संवाद। आज आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत त्यांचा परिचय करून देण्याची गरज नाही, त्याचप्रमाणे कुठल्या औचित्यावर बोलतो आहोत ते देखील सांगण्याची गरज नाही। पवारसाहेब माझ्यासोबत आहेत। साहेब, विद्या प्रतिष्ठानमधलं संग्रहालय आम्ही बघितलं, ज्यामध्ये अनेक म्हणजे असा कुठला पुरस्कार किंवा कुठला मेमेंटो नसेल की जो ज्या ठिकाणी नाही आहे। आज पद्मविभूषणची भर त्यामध्ये पडणार आहे। आजवर लोकांनी तुम्हाला बरंच दिलं आणि त्याविषयी तुम्ही एका अर्थाने कृतज्ञता व्यक्त केली। या पद्मविभूषणच्या निमित्ताने काय सांगाल? जे तुम्ही जनवस्तू संग्रहालयाचा उल्लेख या ठिकाणी केला विद्या प्रतिष्ठानच्या, त्या संग्रहालयात जे अनेक जगातल्या आणि विविध देशातून जे काही गिफ्ट मिळाल्या, पुरस्कार मिळाले, त्या सगळ्याचं एक 25% प्रदर्शन त्या ठिकाणी, 75% वस्तू ठेवायला जागा नाही आहे। त्याच्यामध्ये एक आणखी महत्त्वाची भर पडली, पण ही महत्त्वाची भर ही भारत देशाच्या वतीनं आहे। इथे काही कुठलं असं कोणी व्यक्ती किंवा कोणी त्याच्या पाठीमागे शेवटी हे सगळे पुरस्कार असतात, हे राष्ट्राच्या वतीने दिले जातात, प्रतिवर्षी दिले जातात। वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना ज्यांचं योगदान आहे त्याची नोंद घेऊन ते दिले जातात। आणि मला समाधान आहे की देशाच्या वतीनं जो पुरस्कार दिला त्या संबंधीचं जे काही असेल ते तिथल्या दर्शनी भागात लावण्याच्यासाठी आणखीन एक अतिशय महत्त्वाचं एक साधन म्हणून आज त्या ठिकाणी उपलब्ध होईल। ज्यांनी तुम्हाला म्हणजे या सगळ्या बंधूंना घडवलं आहे त्यांच्याविषयी माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये माझ्या आयुष्यातला बराचसा काळ यशवंतराव चव्हाणांच्यावर गेला आणि एक सुसंस्कृत नेतृत्व कसं असावं, राष्ट्रीय विचार करण्याच्या संबंधीची त्यांची भूमिका काय असावी, या सगळ्याचे आदर्श त्यांनी आमच्या सगळ्यांच्या समोर ठेवले। हा काय अनेकांचे आदर्श आहेत, कोणाकोणाचे सगळ्याच काही जमेच्या गोष्टी असतात असं नाही, पण त्यात काहीतरी जमेच्या गोष्टी ह्या निश्चित असतात। आणि यशवंतरावांच्यासारखी व्यक्ती म्हणजे ही काहीतरी नाही, अनेक गोष्टी ह्या त्यांच्याकडून शिकण्यासारख्या होत्या आणि त्याचा निश्चितच लाभ माझ्यासारख्याला झाला। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।